नमस्कार, अस्मिताज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दही भेंडी मसाला. तर त्याच्यासाठी सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला मध्ये कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या भेंडी कट करून घ्यायच्या आहेत. भेंडी धुतल्यानंतर ती पुसून घ्या. ओली असेल तर जेव्हा आपण त्या भेंडी परतवतो तेव्हा तेल उडतं, म्हणून भेंडी पुसून घ्यायची. आता याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया. बारीक चिरलेला कांदा, लसूण, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कस्तुरी मेथी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही. आता काय करायचं आहे, पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या कट करून टाकलेल्या भेंडी आहेत त्या टाकायच्या आहेत आणि ह्या छान अशा परतवू द्यायच्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण भाजी तयार करतो त्यावेळेस भाजी पटकन तयार होते. त्याच्यासाठी आधी भेंडी आपण परतवून घेणार आहोत. आधी नुसतीच परतवून घ्यायची आहे. नंतर मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकून अजून एक 3-4 मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे आणि थोड्या थोड्या वेळाने हे हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. आता ह्या भेंडी परतवून झालेल्या आहेत. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता याच पॅनमध्ये थोडंसं अजून तेल टाकून ते गरम करून आपण त्याच्यात जिरे, मोहरी, हिंग, तेल गरम करूनच त्याच्यात जिरे, मोहरी, हिंग टाका, नाहीतर फोडणी चांगली बसणार नाही. आता याच्यात हे सर्व टाकून झाल्यानंतर कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की मग त्यात आपण टमाटे टाकणार आहोत आणि लसूण टाकणार आहोत. कढीपत्ता इथे माझा टाकायचा राहिला होता म्हणून मी कढीपत्ता पण टाकला आहे. आणि हे छान असं कांदा, टमॅटो, कढीपत्ता हे चांगलं असं छान परतवू द्यायचं आहे. म्हणजे भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते. कच्चा राहिला तर भाजीला टेस्ट चांगली येत नाही. आता याच्यात आपण टाकणार आहोत हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, तुमचा जो घरचा मसाला असेल तो जरी टाकला तरी चालतो. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग याच्यात आपण भेंडी टाकणार आहोत. भेंडी टाकून सुद्धा हे सगळं छान असं भेंडीला मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. भेंडीला हा चांगला मसाला लागल्यानंतर आपण त्याच्यात दही टाकणार आहोत. हे मिक्स करून घेणार आहोत आणि अजून त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून आता वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हे छान असं मिक्स करून झाल्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि भेंडी शिजू द्यायची आहे. इथे तुम्हाला मी एक टिप सांगते. जर आपण भेंडी चिरल्यानंतर डायरेक्ट भाजी करायला घेतली, म्हणजे ती जर आपण तेलामध्ये फ्राय केली नाही, तर आपण जेव्हा ही भाजी तयार करतो त्यावेळेस ती चिकट होते. त्याच्यामुळे सर्वात आधी भेंडी तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे भाजी चिकट होणार नाही.
आणि आता आपण झाकण ठेवल्यानंतर हे 2-3 वेळा छान मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे आणि भाजी हलवून घ्यायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही. हे बघू शकता तुम्ही, इथे भाजी खूप छान अशी शिजलेली आहे. वास पण खूप छान येत आहे. टेस्टला खूप भारी लागते. वरतून आपण मस्त कोथिंबीर टाकायची, कस्तुरी मेथी टाकायची. खूप छान अशी दही भेंडी मसाला तयार होतो. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब